नमस्कार मित्रांनो, मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात आणि पुण्यातही पावसाला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात आणि पुण्यातही पावसाला सुरुवात झालेली आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. हा पाऊस राज्यातही ठिकठिकाणी पडत आहे. पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागातही चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीवर आहे. त्यामुळे राज्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून इतर ठिकाणी मध्यम ते हलक्या सरी कोसळतील. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला असून सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे. तसेच सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधील काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर आज रविवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट असून रायगड, ठाणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. आज दिनांक 14 तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही जिल्ह्यात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे.